मुरगुड शहरांमधील देखावे खेचतायत नागरिकांची गर्दी। मुरगुड शहरांमधील देखावे शहरासह परिसरातील नागरिकांची गर्दी खेचत आहेत। शहर गर्दीने फुलून गेलं आहे। येथील नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळाने कृत्रिम डोंगर उभारून त्यावर 3 फूट उंचीची ध्यानस्थ महादेव मूर्ती देखावाच्या सुरुवातीलाच उभारण्यात आली आहे। भुयारातून 15 फूट लांब बर्फाळलेल्या वाटेतून दर्शकांना जावं लागतं। त्यानंतर बर्फाच्या आकाराचे शिवलिंग अर्थात अमरनाथचे दर्शन येथे होते। अमरनाथ यात्रेचा फील येण्यासाठी मंडळ या देखाव्याकरिता रोज किमान 5 टन बर्फाचा केला आहे। मुरगुड शहरामध्ये पहिल्यांदाच असा प्रयोग केल्यामुळे मुरगुड शहरासह परिसरातील नागरिक हा देखावा पाहण्यासाठी गर्दी करतात। परीट गल्ली येथील सुवर्णदीप मंडळाने साकारलेला संत सद्गुरू बाळूमामा हा सजीव देखावा, त्यामध्ये बाळूमामांनी पाडलेला पाऊस आणि आपल्या आईला आपले खरे रूप दाखवण्यासाठी केलेल्या कल्पकतेमुळे हा देखावा नागरिकांची गर्दी खेचताना दिसतोय। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। तसेच आझाद तरुण मंडळ आणि हनुमान मित्र मंडळ या दोन्ही मंडळांनी भूताची गुहा हा देखावा साकारला आहे। हा देखावा पाहण्यासाठी नागरिक तब्बल 1 तास रांगेमध्ये उभारून हा देखावा पाहत आहेत। या दोन्ही मंडळांनी अतिशय सुंदर असा भीतीमुळे अंगावर काटा आणि शहार आणणारा देखावा साकारलाय। तसेच शहरातील अनेक मंडळांनी गणरायाच्या सुंदर अशा मूर्त्या प्रतिष्ठापित केल्या आहेत, ज्यामध्ये महादेव गणेश तरुण मंडळ, मराठा मित्र मंडळ, सतवेर तरुण मंडळ, गणेश तरुण मंडळ, व्यापारी पेठ, साईबाबा तरुण मंडळ, मराठा मित्र मंडळ, सुपरहिट तरुण मंडळ, जवाहर मित्र मंडळ, जय मल्हार तरुण मंडळ या मंडळांचा समावेश आहे। शहरातील एकूण 45 मंडळांनी यावर्षी गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे। आज शेवटच्या दिवशी देखील नागरिक गर्दी करतील यात शंका नाही। केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओमकार पोतदार। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।